आणि यामध्ये सर्व पक्ष सर्व सामाजिक संघटना आपापल्या आम्ही गेल्या 2 वर्षापासून ज्या आमची जी भूमिका आहे ती भूमिका अशी आहे की या देशात किंवा या राज्यामध्ये मनुवादी हुकुमशाही संविधान विरोधी ज्या ताकद आहेत त्यांच्यामुळे ती सत्तेवर असल्यामुळे सामान्य जनतेला न्याय मिळत नाही, कामगारांना न्याय मिळत नाही, कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही, विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. म्हणून यांच्या विरोधात तिसरी आघाडी का निर्माण करू नये या उद्देशाने आम्ही प्रयत्न केलेत आणि कुठला तरी एखादा प्लॅटफॉर्म असावा. म्हणून रिपब्लिकन लोकशाही मोर्चाचं आम्ही गठन केलेलं आहे. यामध्ये कामगार संघटना आहे, यामध्ये कर्मचारी संघटना आहे, आणि राष्ट्रीय संघटना आहे, रिपब्लिकन संघटना आहे. या आधारे आणि आता नुकत्याच संपन्न झालेल्या पंचायतच्या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी आम्ही इथे उमेदवार उभे केले, नगराध्यक्षासाठी उमेदवार उभे केले. परंतु ज्या प्रकारची धांदली प्रत्येक म्हणजे मतदारसंघात झालेली आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये अपील दाखल केली, पिटिशन दाखल केली. प्रश्न असा झाला की पिटिशन दाखल केल्यानंतर त्या केसेस त्यांनी मुंबईच्या चीफ जस्टिसकडे दाखल केल्या. आज मुंबईच्या चीफ जस्टिसकडे दाखल केल्यानंतर त्याची सुनावणी झाली. त्या सुनावणीचा निकाल आज अपेक्षित असताना तो दिलेला नाही आणि कदाचित ते देणार नाही. त्यांच्यावरती दबाव आहे. म्हणजे अशा प्रकारचे जर या निवडणुका हायजॅक केल्या जात असतील तर मग सामान्य जनतेचं काय? म्हणून आमचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही नगरपालिकेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका लढवायचं ठरवलेलं आहे. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना, उभाठा, गोंडवाना गणतंत्र पार्टी या पक्षांच्या सोबत आमचं गठबंधन झालं होतं. परंतु वेळ कमी असल्यामुळे ते त्या प्रमाणात आलेलं नाही. परंतु आता या निवडणुकीमध्ये यांच्याशी आम्ही गठबंधन करणार आहोत अशा प्राथमिक बोलणी झालेली आहे. पुढे काय होईल ते सांगता येत नाही, परंतु आमचं गठबंधनच्या दिशेने आम्ही पुढे जात आहे. सर, याच्यामध्ये तुम्ही बोललात राष्ट्रवादी पुरोगामी राजकीय सामाजिक संघटना यासोबत गठबंधन करणार आहे. नेमकं म्हणजे काय स्पष्ट करा ना. गठबंधन करणार म्हणजे त्यांच्याशी आम्ही गठबंधन केलेलं आहे ऑलरेडी. आताच्या या निवडणुकीत हे शक्यता आहे की सत्ताधाऱ्यांच्या सोबत आणि विरोधी पक्ष त्यांचे जे महागठबंधन आहे त्यांच्यामध्ये प्रत्यक्षात निवडणुकीत गठबंधन होणार नाही आणि म्हणून त्यांनी आमच्यासोबत गठबंधन केलं होतं. त्यामुळे अपेक्षा ही आहे की त्यांचं गठबंधन होणार नाही आणि आमच्यासोबत त्यांचं गठबंधन होईल. ओबीसी, आदिवासी, बहुजन, आंबेडकराइट्स, रिपब्लिकन जी जनता आहे यांना कुठला तरी एकच आधार पाहिजे होता. तो आधार आम्ही या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण पाहिलेलं आहे की आताच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारचं म्हणजे आपण स्कॉलरशिप असो, रोजगार असो, या सगळ्या समस्या इतक्या विकोपाला गेलेल्या आहेत का भयंकर. नागपूर शहराच्या इतक्या थापा मारलेल्या आहेत की आम्ही इतके शहर स्मार्ट सिटी करणार, अमकं करणार, त्या नाग नदीतून सी प्लेन उडवणार वगैरे वगैरे वगैरे. तर या प्रकारच्या घोषणा लोक नागपूरवाले कंटाळले. नागपूरवाल्या लोकांना स्पष्ट बोलणारं स्पष्ट कार्य पाहिजे. रस्ते पहा, कुठल्याही रस्त्यानं आजच्या परिस्थितीमध्ये अजून 15 वर्षांना 20 वर्षांना काय परिस्थिती असेल. तुम्ही आता 5 वाजता सगळीकडे जाम असतो. हे कुठलंही नियोजन आहे. तुम्ही सत्ताधारी लोक असतात, तुमचं नियोजन असं असायला पाहिजे की 100 वर्षे 50 वर्षांना पाहिजे. तुमचे रस्ते 4 दिवसात उघडतात आणि म्हणून या शहराचा विकास झाला पाहिजे. इथल्या सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. इथल्या पाण्याची व्यवस्था सर्वांना मिळाली पाहिजे. जे झोपडपट्टी आहेत त्यांना संरक्षण मिळाले पाहिजेत. अशा अनेक समस्या, आरोग्य आहे, शिक्षण आहे, या सर्व याच्यावरती खरा आंबेडकरांचा जो असेल, जो फुले शाहू आंबेडकरी विचाराचा असेल तो निश्चित न्याय देऊ शकतो. ही आमची भूमिका आहे. त्या अनुषंगाने आम्ही या निवडणुकीमध्ये समोर जात आहे. आम्ही किती उमेदवार की तुम्ही म्हणजे राजकीय आहे का? कारण प्रत्येकाला स्वतःची एक राजकीय भूमिका असते. किती सीट्सवर उमेदवार उभे करणार? आमची भूमिका अशी आहे की जर गठबंधन झालं तर त्यामध्ये काही गठबंधन झालं नाही का? तुम्ही गठबंधन झालं का?
गठबंधन झालं पण सीटाचं अजून शेअरिंग नाही झालं ना सीट काय किती उमेदवार सीट आमची 150ची तयारी आहे म्हणजे 151 सीट आहे त्याचा 38 प्रभाग आहे. एका प्रभागामध्ये 4 उमेदवार असतात आणि एका शेवटचा 38वा जो प्रभाग आहे त्यामध्ये 3 आहेत असे एकूण 151 आहे आणि 50% महिलांना रिझर्वेशन आहे म्हणजे 75 महिला या त्यामध्ये होती. ओबीसी SC ST यांचं रिझर्वेशन सोडून आम्ही ओपन कॅटच्या जागेवरतीही आम्ही आमची भूमिका उभी करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुमच्या लोकांचं जर सहकार्य मिळालं तर आमचं असं म्हणणं आहे की या सरकारला म्हणजे जे आहे यांना सत्ता देण्याची ताकद कदाचित आम्ही असू शकतो. किती नगरसेवक निवडून येणार किती आपल्याला सीट्सवर उभे करणार तुम्ही सांगितलंच नाही ना आकडा. सांगितलं 38 प्रभाग आहेत 151 मध्ये 151 म्हणजे तुम्ही उभाटा आणि एनसीपीला काही देणारच नाही का सीट? अरे ते तर सांगितलं त्यांच्यासोबत सीट शेअरिंग म्हणजे तुम्हाला किती हवं तेवढं बोला. आम्ही सर्व मिळून 151 आणि नाही झालं तरी 151. किती नगरसेवक आपले निवडून येणार असं आपल्याला वाटतं? आमचा तर असं आहे कमीत 50 पर्यंत आम्हाला जर त्यामध्ये जर यश मिळालं तर महापूर या आणि रिपब्लिक जनतेची सांगतो रिपब्लिक जनता कंटाळलेली आहे लोकांच्या वेगवेगळ्या सुधारला आम्ही असं म्हणतो की आमचा स्पेशल गट आहे आमचा हे सगळं बहुजनांचा हा एक संगम आहे आणि ह्या बहुजनाची ताकद या लोकांना म्हणजे मायनॉरिटी आमच्यासोबत आहे आमच्या म्हणजे सर्व समूह आमच्यासोबत आहे आपल्याला माहितीच आहे. आणि कामगार क्षेत्रातले जरी असो कारण कामगारांनी आता पुढे यायला पाहिजे. कामगार क्रांती करू शकता आपल्याला माहीत असेल रशियाची क्रांती झाली आहे ती कामगारांनी केली आणि म्हणून म्हणतोय आता या लढाईची सुरुवात काय एजेंडा घेऊन उतरणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये? एजेंडा काय आहे पार्टीचा? एजेंडा मुद्दे झाले ना शिक्षण आहे रोजगार आहे आरोग्य आहे हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि झोपडपट्टीला संरक्षण आहे. इथल्या नगरपालिकेच्या मधल्या आपण शाळा म्हणतोय या नगरपालिकेच्या शाळा ओस पडलेल्या आहेत बाकीच्या गव्हर्नमेंटच्या शाळा ओस पडलेल्या आहेत त्या का पडलेल्या आहेत किती दिवस चालले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा तुम्ही द्यायला पाहिजे कारण आज जो आहे तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना पाठवण्याचा प्रयत्न करतो परंतु तिथे टीचरच नाही आहे तिथे व्यवस्थाच नाही बसण्याची व्यवस्था नाही बेंचेस नाही लाईट नाही पंखे नाही आहे आणि एवढंच नाही तर शाळेच्या कुठल्या शाळा आहे हे काय आहे. बाबासाहेब म्हणतात ते शिक्षण हे वागणीचं दूध आहे तर त्यामुळे ते पिलं पण सरकार फोडले नाही पाहिजे. तुम्ही अन्नाला काही कारण करायचे लोक त्या फुकटच्या संधी का घेतात फुकट हे घेऊन देतात आणि ते सत्तेत असतात अशा लोकांना तुम्ही निवडून देणार का आमचा हा प्रश्न आहे की भ्रष्टाचारी आता जनता कंटाळलेली आहे भ्रष्टाचारी लोकांना यांच्या या कृत्यांना फार कंटाळलेले आहे. तो परत एक दुसरा त्याच्यावरती अत्याचाराचे ज्याच्यावरती हत्येचे आरोप आहेत ते लोक परत सत्तेमध्ये येण्याचे प्रयत्न करतात. आपली जनता मूर्ख आहे का? जनता सावध आहे जनता वाट पाहत आहे. जर जनतेला संधी मिळाली तर जनता उके साहेबांना किती सीट देणार आहे? यानंतर किशोर गजबे सर जे आहे